नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. ऑक्टोबर महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला दुसरा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, सॅफ अंडर 17 चॅम्पियनशिप 2025 कोणी जिंकली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. सॅफ अंडर 17 चॅम्पियनशिप 2025 ही नुकतीच 15 ते 27 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये श्रीलंकेमध्ये कोलंबो या ठिकाणी संपन्न झाली आहे. 2025 मध्ये आतापर्यंत या स्पर्धेचं हे 10वं संस्करण होतं आणि यामध्ये भारत विजेता ठरलेला आहे आणि उपविजेता ठरलेला आहे बांगलादेश. सॅफ म्हणजे SAFF साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन. ही दक्षिण आशियातील फुटबॉल खेळणाऱ्या देशांची संघटना आहे. हिची स्थापना झालेली आहे 1997 या वर्षामध्ये. मुख्यालय आहे ढाका बांगलादेश या ठिकाणी. सध्या अध्यक्ष आहेत काझी सलाहुद्दीन आणि या सॅफचे सदस्य आहेत बांगलादेश, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, भूतान. उत्तर असेल सॅफ अंडर 17 चॅम्पियनशिप 2025 भारताने जिंकलेली आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, 13वी ICC महिला एकदिवसीय विश्वकप 2025 ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत. भारतामध्ये ही 13वी ICC महिला ODI किंवा एकदिवसीय विश्वकप वर्ल्ड कप 2025 ही स्पर्धा जी आहे ती 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा ICC कडून दर 4 वर्षांनी आयोजित केली जाते. हिची सुरुवात झालेली 1978 या वर्षामध्ये. या स्पर्धेमध्ये यावर्षी 8 देश सहभागी होत आहेत. आतापर्यंत सर्वाधिक वेळा ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया देशाने जिंकलेली आहे. ICC महिला एकदिवसीय वर्ल्ड कप ही स्पर्धा सर्वाधिक वेळा म्हणजे 7 वेळा ऑस्ट्रेलियाने जिंकलेली आहे. इंग्लंडने 4 वेळा आणि भारताने आतापर्यंत एकदाही ही स्पर्धा जिंकलेली आहे. ह्या वर्षी स्पर्धा आपल्या भारतामध्ये होत आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच ऑक्टोबर 2025 पासून RBIचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिरीष चंद्र मुर्मू. शिरीष चंद्र मुर्मू यांची नुकतीच आता RBIचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते 9 ऑक्टोबर 2025 पासून 3 वर्षाच्या कालावधीसाठी RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. सध्या ते RBIचे कार्यकारी संचालक म्हणून पर्यवेक्षण विभागाची जबाबदारी सांभाळत असून त्यांची नियुक्ती राजेश्वर राव यांच्या जागी झालेली आहे, ज्यांचा कार्यकाळ 8 ऑक्टोबर 2025 या दिवशी पूर्ण होत आहे. सध्या RBIमध्ये 4 डेप्युटी गव्हर्नर आहेत. एक आहेत राजेश्वर राव, हे आता 8 ऑक्टोबरला रिटायर होतील आणि 9 ऑक्टोबरपासून हे शिरीष चंद्र मुर्मू हे RBIचे डेप्युटी गव्हर्नर असतील. त्यानंतर दुसरे RBIचे डेप्युटी गव्हर्नर आहेत स्वामीनाथन जानकीरमन. तिसरे पूनम गुप्ता आहेत आणि चौथे आहेत T रविशंकर. RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBIची स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1935ला. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि सध्या गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. नेक्स्ट, 12वी पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025चे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. 12वी वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेचं आयोजन 27 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये नवी दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू स्टेडियम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. यामध्ये 100पेक्षा जास्त देशातील 1000पेक्षा जास्त पॅरा ॲथलीट्सने भाग घेतला असून भारतामध्ये या स्पर्धेचं आत्तापर्यंत पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलेलं आहे. ही स्पर्धा इंटरनॅशनल पॅरा ऑलिम्पिक कमिटी किंवा समिती IPCद्वारे आयोजित केली जाते. पहिल्यांदाचं आयोजन 1994 बर्लिन जर्मनी या ठिकाणी करण्यात आलं होतं. तेव्हापासून दर 2 वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. यावर्षी ही स्पर्धा भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी होत आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, भारत व कोणत्या देशाने 2 सीमापार रेल्वे प्रकल्प राबवण्याचा संयुक्त आराखडा जाहीर केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भूतान. भारत व भूतानने 2 सीमापार रेल्वे प्रकल्प राबवण्याचा एक संयुक्त आराखडा जाहीर केलेला आहे. या दोन्ही मार्गांची एकूण लांबी 89 किलोमीटर असून त्याचा अंदाजित खर्च 4033 कोटी एवढा आहे. हा रेल्वे मार्ग भूतानमधील तेमतसे आणि गेल्फू या शहरांना जोडणार आहे. म्हणजे पश्चिम बंगालमधील बनरहाट, पश्चिम बंगालमधील शहर आहे बनरहाट नावाचं. इथून रेल्वे सुरू होणार भूतानमधील समस्ते या शहरापर्यंत आणि दुसरी रेल्वे मार्ग आहे जो
आसाममधील कोकराझारपासून सुरू होणार आणि भूतानमधील गेल्फू या शहराला जोडणार आहे. या दोन्ही देश या रेल्वे मार्गामुळे दोन्ही देशातील संपर्क जे आहेत ते संपर्क असेल, व्यापार असेल किंवा पर्यटन असेल हे वाढण्यास मदत होणार आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 भूतान. भूतान मॅपमध्ये इथे आहे. भूतान राजधानी आहे थिम्पू. नेक्स्ट, आशियाई विकास बँकेने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6.5%. आशियाई विकास बँकेने नुकताच एशियन डेव्हलपमेंट आउटलुक नावाचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे आणि यामध्ये या आशियाई विकास बँकेने भारताचा चालू आर्थिक वर्ष म्हणजे 2025-26 आणि 26-27 या दोन्ही आर्थिक वर्षामध्ये विकास दर 6.5% राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. आशियाई विकास बँक म्हणजेच ADB एशियन डेव्हलपमेंट बँक हिची स्थापना झालेली आहे 1966 या वर्षामध्ये. मुख्यालय आहे मनिला, फिलिपिन्स या ठिकाणी आणि सध्या अध्यक्ष आहेत मसातो कांडा. जपानचे मसातो कांडा हे या आशियाई विकास बँकेचे सध्या अध्यक्ष आहेत. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रेबीज दिन म्हणून साजरा करण्यात येतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 28 सप्टेंबर. 28 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक रेबीज दिन म्हणून साजरा केला जातो. रेबीज या प्राणघातक आजाराविषयी जागरूकता निर्माण करणं, त्याचे प्रतिबंधक उपाय सांगणं आणि या रोगाचा सामना करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणं या उद्देशाने दरवर्षी हा 28 सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिन म्हणून साजरा केला जातो. रेबीज हा एक विषाणूजन्य असा आजार असून तो मज्जासंस्थेवर हल्ला करतो. हा आजार प्रामुख्याने संक्रमित प्राण्यांच्या लाळेतून पसरतो. तसंच 28 सप्टेंबर हा जो दिवस आहे हा दिवस रेबीजची पहिली प्रभावी लस विकसित करणारे लुई पाश्चरच्या मृत्यूचा स्मृती दिन देखील आहे. त्यामुळे दरवर्षी 28 सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिन म्हणून साजरा केला जातो आणि यावर्षी हा दिवस ॲक्ट नाव यू मी कम्युनिटीज या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 30 सप्टेंबर. 30 सप्टेंबर हा दिवस बायबलचे अनुवादक आणि भाषांतराचे जनक संत जेरॉम यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचा उद्देश आहे भाषा व्यावसायिकांना त्यांच्या कार्यासाठी सन्मानित करणं आणि अनुवादाचं जागतिक महत्त्व मान्य करणं आणि यावर्षी हा दिवस सेलिब्रेटिंग ट्रान्सलेशन पीस अँड ट्रस्ट या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, नुकताच अधिकृतपणे भारतातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा म्हणून घोषित झालेला बालोद हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील जिल्हा आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 छत्तीसगड. छत्तीसगडमधील बालोद हा भारतातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा म्हणून अधिकृतपणे जाहीर झालेला आहे. 27 ऑगस्ट 2024 या दिवशी देशभरामध्ये सुरू झालेल्या बालविवाह मुक्त भारत या मोहिमेअंतर्गत ही मान्यता बालोद या जिल्ह्याला मिळालेली आहे. गेल्या 2 वर्षांमध्ये या जिल्ह्यामध्ये बालविवाहाची एकही घटना समोर आलेली नाही. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 छत्तीसगड. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय वरिष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑक्टोबर. 1 ऑक्टोबर हा दिवस जगभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय वरिष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट, डॉक्टर जी पारिख यांचे नुकतेच वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 100व्या. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार, गांधीवादी विचारवंत आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक असलेले डॉक्टर गुणवंतराय गणपतलाल पारिख किंवा डॉक्टर जी पारिख यांचे नुकतेच वयाच्या 100व्या वर्षी निधन झालेलं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर हा दिवस महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त संयुक्त राष्ट्रसंघानं 2007 जागतिक स्तरावर अहिंसेचा संदेश प्रसारित करण्यासाठी आणि शांततापूर्ण मार्गाने संघर्षाचं निराकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 ऑक्टोबर. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक प्राणी कल्याण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑक्टोबर. 4 ऑक्टोबर हा दिवस प्राण्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी जागरूकता वाढवणं, प्राण्यांबद्दल समाजात आदर, करुणा, प्रेम निर्माण करणं तसंच प्राण्यांचं संरक्षण आणि काळजी घेण्याची गरज अधोरेखित करणं या उद्देशाने दरवर्षी जागतिक प्राणी कल्याण दिन म्हणून साजरा केला जातो आणि यावर्षी हा दिवस सेव्ह ॲनिमल्स सेव्ह द प्लॅनेट या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे.
नेक्स्ट, नुकतेच वयाच्या 89व्या वर्षी निधन झालेले पंडित छन्नूलाल मिश्रा कोण होते? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शास्त्रीय गायक. पंडित छन्नूलाल मिश्रा यांचं नुकतंच वयाच्या 89व्या वर्षी निधन झालेलं आहे. ते बनारस घराण्याचे एक प्रख्यात हिंदुस्थानी गायक, ज्यांनी पूरब अंग आणि ठुमरी या गायनामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं होतं, हे होते. आणि यांचं नुकतंच आता वयाच्या 89व्या वर्षी निधन झालेलं आहे. यासोबत त्यांना 2000 या वर्षामध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 2010मध्ये पद्मभूषण आणि 2021मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, नुकतीच 4 ऑक्टोबर 2025 रोजी श्यामजी कृष्ण वर्मा यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 96वी. श्यामजी कृष्ण वर्मा यांचा जन्म झाला होता 4 ऑक्टोबर 1857 या दिवशी आणि निधन झालेलं आहे 30 मार्च 1930 या दिवशी. आणि यांची नुकतीच 4 ऑक्टोबर 2025 या दिवशी 96वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. ते एक भारतीय क्रांतिकारक, देशभक्त, वकील आणि पत्रकार होते. तरुण भारतीयांना ब्रिटिश राजवटीविरुद्ध क्रांतिकारी कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने त्यांनी लंडनमध्ये 1905मध्ये इंडियन होम रूल सोसायटी, इंडिया हाऊस आणि इंडियन सोशलिस्टची स्थापना देखील केली होती. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 96वी जयंती नुकत्यांची साजरी करण्यात आलेली आहे. यानंतर आजचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन्स आहेत 7 ऑगस्ट, 8 ऑगस्ट, 9 ऑगस्ट आणि 10 ऑगस्ट. याचं बरोबर उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.